सो हे गाईज गुड मॉर्निंग. आम्ही काल भाजी खाल्ली आणि झोपून गेलो आणि दुसरा दिवस लागला. आता आम्ही जातो धामणला. थोडं सामान वगैरे आणायचं आहे आजीला. कितीला आम्ही उठलोय 6 वाजता 6 वाजता आणि आता वाजलेत 7:30. तुझं गाडी येईल, आम्ही बसू आणि आजीला श्रीखंड पुरी खायचं मन करते. म्हटलं ठीक आहे, मी श्रीखंड घेऊन येते आणि आल्यावरती पुऱ्या करते. सो बघूया आजचा दिवस कसं जातो आहे. कुठे दिवस इकडे तो गाई रेशी आलेली आहे ती राऊंड मारेल. सानिया सानिया लालपरी. आता आम्ही जातोय. लालपरी बोलते. लालपरीच आहे जी. बाई कोकणात फेमस. खरंच थांबेल वाटतं. थांबेल थोडा. सो गाईज फायनली आम्ही इथे पोचलो दुकानावर. ते लोक बसले पण लगेच आले नाहीत एवढ्यात. बसायला चालू पण केलं. हाय गाईज. डुगू आता मी निघू पण. डुगू. सो आता आम्ही वाजले किती 8:45 परत गाडी आहे. सो 15 मिनिटात फटाफट सगळं घ्यायचं आहे आणि निघायचं. बघूया. आले चला. सो गाईज आम्ही दुकानात होतो आणि गाडी आमची 9ला येणार होती. गाडी गेली आमची आणि आम्ही जातो आता. 8:52 ला. हा रोज 9 वाजता येते. आम्ही बोलत चल अजून आहेत 7-8 मिनिटं. बघतोय तो भाई आमच्या समोरून गाडी गेली. स्कॅम झालाय गाईज आमच्यासोबत. खूप बेकार. आणि आता डायरेक्ट 12ची गाडी आहे. डायरेक्ट 12ची गाडी. आता वाजलेत 9. तर आम्ही आता दुसऱ्या रोडने चालत जातोय. खूप लांब येतो तर खूप लांब आहे. खूप चालावं लागणार आहे. बघूया आता काय करायचं ते. सो बघूया नंतर भेटू. हे बघा हे दोघांना कामाला लावलंय. आई बघ खादाडी. सो गाईज फायनली तर आम्ही पोचलो आहे. आम्हाला रस्त्यामध्ये एक ऑटो भेटली. म्हणजे आमच्याच वाडीमधले अजून एक लोक भेटलेली. सो आम्ही असे 6 जण होतो. 6 जण मिळून आलो. पैसे पण तसे गेले. आम्ही 10 वेळा बसने गेलो असतो एवढे पैसे गेले आमचे. ठीक आहे चालतं आहे पण काय करणार. चुकी आपली होती. आता जस्ट घरी आलो. आता भेटूया नंतर. तो गाईज आता मी आलो. मगाशी चेंज वगैरे केला आणि आता आमच्या मॅडम बसल्या पुऱ्या करायला. आणि हा धूर काय पुऱ्या करायला देत नाही. म्हणजे पुऱ्या झाल्या आहेत बघा. एवढ्या पुऱ्या झाल्या आहेत. आता ही लास्टची चालू आहे. फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून टेक घेतला ना आता घेतोय. आता चार्जिंग पूर्ण झाली. पुरी वगैरे करणार आहे आज. आजचं काय आहे पायल स्पेशल. टुडे स्पेशल पुरी आणि श्रीखंड. गाईज पण आज आमचे लय हाल झाले. आज आमचे लय हाल झाले गाईज. आम्ही असे पूर्ण तुरतुरलेलो. आज वाट लागलेली आमची. पण मज्जा आली आहे ना. मग तुम्हाला काय बोलायचं अजून विशेष. ओ मॅडम तुम्हाला काय बोलायचं अजून. अशा प्रकारे आमच्या पुऱ्या फुललेल्या आहेत. मॅडमने पुऱ्या फुगवल्यात. मॅडम नाक आणि पुऱ्या दोन्ही फुगवतात. आणि चपात्या पण. इथे आई ट्रेन करते पायाला कसं काढायचंय. आई काय ऐकत नाही. कसं वाटतंय. गरम होत आहे. हवा घालू. करपली. एक टाक बोलायला. ती ऐकतच नाही तर तिथंच खरं करते ती. अशा प्रकारे पुरी आमची झालेली आहे.
आमच्या मॅडमने केलेली आहे बघा गाईज, फुगली सो काय आम्ही आता जस्ट बसलो असं जेवण वगैरे झालं आणि त्यात पाऊस आलाय. पाऊस आला. गाईज बघतात कुटुंब फ्रंट कॅमेरा. आणि हा पावसातला बेडूक. काळ होऊन देईल. पावसातला बेडूक येतो. ड्रॅग कर. इकडे गावी पाऊस पडतोय पण पडतो फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटांनी पडून लगेच भिजवून जातो पण. आता आम्ही करतोय सुकट आणि भाकरी. करेल दिल्लीला गेला काय हे सानिया. हाय आज आई करते सुकट. आई सुकट करते आणि आम्ही बदाचं काम करतो. सुकट मी अजून केली नाही त्यामुळे मी केली नाही तर केली असते. बट आता समज सो गाईज आता आम्ही जस्ट तयारी वगैरे झालो आणि जातो आता फोटो वगैरे काढायला. आणि ही बाय वगैरे रेडी होते. सानिया सुद्धा झालेली आहे. सानियाला दाखवते मी. वेट. हाय गाईज. आणि तो बघा येडा पाटी बसलाय चाय पिऊन. सो आता आपण जाऊ फोटो वगैरे काढू. लवकरच अपडेट भेटेल तुम्हाला इंस्टाला. मला असं खूप लेट भेटेल पण हा व्लॉग लेट पडेल, फोटो आधी पडतील असं मला वाटतं. कारण इकडे तर व्लॉग पोस्ट करू शकत नाही. मुंबईला गेल्यानंतर मला असं वाटतंय वायफायवरतीच पोस्ट होईल, असं तर डायरेक्ट होत नाही. एडिटिंगला 1 दिवस लागणार आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते ही पोस्ट करेल. पण व्लॉगला थोडा टाइम लागेल एवढंच. तू स्टोरी टाक व्लॉग उशिरा येईल म्हणून. चलो बाय बाय, भेटू पुढे. आमचे फोटो काढून झाले. तिकडे ऊन पण गेलाय आणि आमचे पोजर सगळं गेलंय. आणि कशी दिसते ते कमेंट मध्ये सांगा. माझे हे 2 वेण्या आहेत ना ते घातले तुमच्या सानिया ताईने. हो मी घातले तिच्या वेळेला. साईने घातले. ये ना ती लाजते, ती माझी बाय लाजते सदा सुखी. आणि हा ह्याचं नाव आहे करण. तिचं नाव आहे सिद्धी नाव पालांडे. आहे सिद्धी पालांडे आणि माझं नाव आहे पायल पालांडे. आणि मी ऑल माय नाव सानिया शेख. आता आम्ही विहिरीच्या इथे बघूया. चला चलो. ओ मॅडम आमच्या पुढे, आम्ही दोघं मागे. मॅडम सावकाश पडाल. मॅडम ब्लॉग बनवायचा आहे ना. सरळ विहिरीतच. नाहीतर पडाल. मॅडम विहीर तिकडे. तू काढते. बघा डान्सर पालांडे मॅडम. अरे इकडे इकडे चल. इकडून विहीरचा रस्ता आणि मॅडम तिकडे गेलेत विहीरसाठी. हा सांगतोय बघा. करण कुठे? करण विहीर इथून इथून Straight आहे. म्हणजे इथं रोड आहे पण आता काही इथं भात वगैरे नाही लावलंय ना. अब किधर से भी जाऊ. हा ही वाली जी जमीन दिसते तुम्हाला ती आणि तिथे खाली दिसते ती वाली आमची आहे. तो मोठं म्हणजे पूर्ण ही जी एवढी पण आहे ना, ही पूर्ण इथून एवढी 1 2 3 आणि ते वरती 2 सोंड आहेत ना. हा हे इकडे ती 2 आमचे. ती पण जमीन आहे तिथे मोठी वाली. ती तुझ्या आजोबाने घेतलेली. हे वालं जे झाड दिसते ना मोठं वालं ते कलमाचं, म्हणजे आमच्या पालांड्यांचं ते मेन झाड आहे कलम. हे विहिरीजवळ काय करायचं जाऊन? कसं भारी वाटते. रबर नाही आणलाय मी. ही आहे विहीर यांची पालशी. आज कमाएगा तो कल खाएगा. आज नहीं आज खाएगा तो कल कमाएगा. वरना भी खाएगा जूते. आणि हा बघा ॲज युजल तर गाईज आता अशा प्रकारे हम दोही बचे. आता आम्ही चाललो घरी, कारण करण आणि बाय ते लोक ऑलरेडी गेले, कारण ते लोक कुठे गोंधळाला जातात. हा आमच्या मधल्या वाडीमध्ये एकांचं गोंधळ आहे. सो तिकडे आमंत्रण आलेलं तर आम्ही जात नाहीये कारण दुपारी मच्छी खाल्ली म्हणून बरोबर वाटत आहे. सो आता जातो घरी. थोडं कंटाळलो
बघूया आता थोडं बसतो, फोटोज वगैरे बघतो कसे आलेत कसे नाही. आले तर सगळे चांगलेच फोटो. हिचे मी काढले, माझे हिने काढले आणि आमच्या दोघांचे करणने काढले फोटो. तसे तर स्टोऱ्या वगैरे बघायला भेटतीलच. आधी फोटो भेटतील बघायला आणि ब्लॉग तुम्हाला नंतर भेटेल, कारण मी मुंबईला गेल्यानंतर भेटणार. मुंबईला 12 किंवा रात्री किंवा 13 रात्री बसणार आहे. So, मी किती तारखेला आले माहिती काय? 30 तारखेला. आज एप्रिल 30 ला आलो आम्ही. 12, 13, 14 दिवस होतील. 14 दिवस, कारण 14ला मी सकाळी पोहोचणार घरी. सो म्हणून. आणि मी माझ्या गावी न जाता, म्हणजे माझे मामा मामी, माझी मावशी, माझ्या मावशीची पोरं, मामाची पोरं सगळे मला बोलवत आहे, दीदी ये दीदी ये दीदी ये. पण आता इकडे 15 दिवस राहिले, आता तिकडे नाही राहिली तर आता माझी तर फुल वाट आहे. आणि अजून गाईस तुमच्यासाठी ना या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात काहीतरी असं काय आहे, काहीतरी असं सरप्राईज सारखं आहे. म्हणजे पायूची अशी खूप मोठी इच्छा, म्हणजे खूप टायमापासून पाहायला तिकडे जायचंय, ते पूर्ण होऊ शकते. म्हणजे 50-50 आहे, चान्सेस कमी पण आहे, जास्त पण आहे, कमी पण आहे, जास्त पण आहे. अजून तरी So काय बघू. म्हणजे आतापर्यंत आम्ही काय बोलत नाही तुम्हाला. हा, अजून तरी काय फिक्स नाही, अजून फिक्स करायचं बाकी आहे. अजून तरी आम्हीच फिक्स केलंय, बघूया होतंय का. बघू. आणि ते थोडंसं असं रिलेटेडच आहे, तुम्ही समजून जाणार लवकरच. आणि तुम्हाला पण ते व्लॉग घेणार आहेस तू? नाही, ते व्लॉग नाही करणार आहे ही, मग ती फोटो टाकेल तेव्हा. फोटो टाकेल. सो भेटू नंतर. बाय. मी जस्ट आले घरी, ते जस्ट बसले, आतमध्ये पण गेले नाही, पण मला आवाज आला. माझ्या आजीला मी जाताना बोलले, आई तू घावणे केली नाहीस ना, सोड आता, उद्या मी जाणार आहे. तिथं घावणे करते आतमध्ये. तिला माहीत नाही की मला माहिती आहे ती घावणे करते. वेट. काय करतेस? कुठे गेल्या तू काय करतेस? घावणं माहितीच नाही. आई करते घावणे, पण ती बोलते होत नाही. ठीक आहे, कसे पण कर, चालेल, आम्ही खाऊ, डोंट वरी. सो गाईज, आता आम्ही जस्ट सापेलीमधून निघालोय, बोललं जातोय. आणि आजी तिकडे आहे, खूप लांब आहे, दिसणार नाही तुम्हाला. ह्या साईडला उभी आहे. आता वाजले 5:30 आणि आम्ही निघालोय खेडला. हां, खूप सर्दी झाली आहे मला, बेकार. अजून पण तिकडे उभी आहे तू. जायचं म्हणणं आहे आमचं, कारण खूप चांगलं वाटत होतं ना. आणि असं कसं तरीच वाटतं निघतोय तर इकडून आम्ही. चालेल, आपण नंतर भेटू आता. चलो, आईचा देखील. सो गाईज, फायनली आम्ही बोरजला पोचलो आहे. आणि सानिया खूप कंटाळली आहे, कारण तिचा फोनचा वगैरे प्रॉब्लेम झाला आहे, सारखा स्विच ऑफ होत आहे. स्विच ऑफ होतो माझा फोन सारखा. म्हणून काय माहिती, 91 स्टोरेज होता, तरी कमी करून 85वर आणलं मी, तरी सुद्धा स्विच ऑफ होतं. असं वाटतं याला टाकू की काय, पण आणि काय बोलते मी, आता मामाला वगैरे भेटू, तर फ्रेश वगैरे होऊ, नंतर भेटू. बाय. सो गाईज, फायनली म्हणजे झाला खूप वेळ, मामाकडे पोचले. मी ब्लॉग घ्यायलाच विसरले. आता जेवण वगैरे सगळं झालं आहे, सान्या तिकडे आतमध्ये बसले. सो मामाकडे मी आली आहे फायनली. आता सध्या तरी घरी कोण नाही आहे, मामा आम्ही गेलेत जरा बाहेर कामानिमित्त. पारस पण बाहेर आहे, आता येतील ते लोक, बघूया आता. सो गाईज, मी सकाळीच घरी आले गावावरून, आणि आता मम्मी आली, स्वतः ब्लॉग स्टार्ट केला आहे मी परत एंड करण्यासाठी. तर मी जो फणस मी गावावरून आणला तो लगेच कापायला पण स्टार्ट केलं आहे मी. बघूया कशी कापते, थांबा. आई शपथ, बाहुबली. मला काय माहिती, खराब आहे मध्ये ना, खराब आहे. गोड आहे का काय माहिती, खाऊन बघ. ह्यापेक्षा मोठे मोठे होते माहिती फणस. राव, हे काय आहे? काय आहे राव? काय आहे?
काय आहे राव हे